लक्ष या युट्यूब चॅनलवरती, अभ्यास लक्ष या ऍपवरती आणि चांगला प्रतिसाद देणाऱ्या माझ्या ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा स्वागत करते. तर आपण लगेच क्लासला सुरुवात करूया. आजच्या वर्गाचं आपलं नाव आहे, आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासातला पहिला टॉपिक घेतो आहे, युरोपियनांचं भारतात आगमन. युरोपियनांचं भारतात. एक आपल्याला व्हिडिओ पण दाखवायचा होता, सर म्हणाले मॅम तुम्हीच करून बघा. हे ब्रिटिश कसे आले? पोर्तुगीज आहे ना. हा चला, ऍक्च्युली येस, हा टॉपिक आहे ब्रिटिश साम्राज्याची भारतात स्थापना. पण आपल्याला कसं आयोग विचारताना प्रश्न विचारतो, पोर्तुगीजांवर विचारतो, डचांवर विचारतो, फ्रेंचांवर विचारतो, स्पॅनिश लोकांवर विचारतो, त्यामुळे आपला ओव्हरऑल अभ्यास असला पाहिजे. तर आपण काय करूया, ब्रिटिश साम्राज्याची भारतात स्थापना याला स्पेशल वेटेज राहील. पण आपण पोर्तुगीजांनी काय केलं, डचांनी काय केलं, फ्रेंचांनी काय केलं, हे ब्रिटिश साम्राज्यामध्ये भारतात स्थापना आपल्याला बघायचे. आधी आपण बघणार युरोपियनांचं भारतात स्थापना. येस, मी तुम्हाला काय म्हंटली, 3G काय काय होतं ते? गोल्ड, गॉड हा आणि ग्लोरी. परत एकदा म्हणा, लक्षात कसे ठेवाल माहितीये? गॉड म्हणजे धर्माचा प्रचार, गॉड म्हणजे धर्माचा प्रचार. गोल्ड म्हणजे व्यापार, गोल्ड म्हणजे व्यापार. गॉड म्हणजे धर्माचा प्रचार, गोल्ड म्हणजे व्यापार. आणि ग्लोरी म्हणजे काय असतं रे? विजय. ग्लोरी म्हणजे विजय मिळवण्यासाठी. परत एकदा, गॉड, गोल्ड, ग्लोरी. परत एकदा 3G, गॉड, गोल्ड, ग्लोरी. कशासाठी आले आपल्याकडे? व्यापार, व्यापार, विजय आणि धर्माचा प्रचार करण्यासाठी ते आले. अगदी महत्वाचं कारण म्हणजे पोर्तुगीज जेव्हा भारतात आले आणि तो जेव्हा भारतातनं इतकं सगळं घेऊन गेला, आणि हे म्हणतात कसं माहितीये का, वास्को डी गामानी भारताचा शोध लावला. भारत तर होताच ना आधी, याच्यानंतर वाक्य कसं वापरायचं मेन्स मध्ये पण जेव्हा लिहिणार, युरोपियनांना भारताचा शोध लागला. आपण काय म्हणतो, अमेरिकेचा शोध कोणी लावला? बघा हे लोक आपल्या मेंदूवर कसे गाजवतात. आपण काय म्हणतो, अमेरिकेचा शोध कोणी लावला? कोलंबसनी. आपण काय म्हणतो, अमेरिकेचा शोध कोणी लावला? कोलंबसनी. काय म्हणायचंय का तुला काही वेगळं विकास? हा बोला बोला, अरे बोला ना, असं नका करू. अच्छा, हा 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 हा, ते पण घेऊया आपण, नाव कोणी त्याला. पण माझं म्हणण्याचा अर्थ काय, ते काय म्हणतात, अमेरिकेचा शोध, अमेरिका शब्दाचा नाही, अमेरिकेचा शोध कोणी लावला? कोलंबसने लावला. अमेरिका तर होतीच ना. अमेरिकेचा शोध कोणाला लागला? युरोपियनांना. कोणाला लागला? युरोपियन. नकाशा घेऊन सगळं समजवते, काळजी करू नका, है ना. मला लक्षात येते की तुम्हाला हेवी होत आहे, नाही समजत आहे, तर आपण शांततेने जाऊया, है ना. आपण यांनी नाही बघत आहे. अनेक भारतीय, अनेक युरोपियन भारतामध्ये आले, या सगळ्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. जेवढी मुलं ऍप वरती पण मुलं बघत असतील, है ना. युरोपियन भारतामध्ये आले. सर्वात पहिल्यांदा हा मार्ग बघा, भारत दिसतोय का रे सगळ्यांना? कुठे आहे? दिसला? हा दिसला? बॉम्बे दिसला? बरं. आता बघा हे दिसतंय का? कॉन्स्टॅन्टिनोपाल. प्रत्येकाला दिसलं का? हे कॉन्स्टॅन्टिनोपाल दिसलं? बर. आता बघा, पहिले युरोपियन जे होते ना बेटा, हे या मार्गाने आपल्यासोबत व्यापार करायचे. दिसतंय? याच मार्गाने चायना सोबत व्यापार करायचे, याच मार्गाने ब्राझील सोबत पण व्यापार करायचे. लक्षात येते तुमच्या? आता ऑटोमन तुर्कांनी इसवी सन 1453, इसवी सन 1453 मध्ये कॉन्स्टॅन्टिनोपाल जिंकून घेतलं. कॉन्स्टॅन्टिनोपाल जिंकल्यामुळे यांचा, इथे युरोप आहे बेटा, दिसत आहे सगळ्यांना? हा लाल पॉइंट दिसला, युरोप. हे दिसलं? कोणाकोणाला दिसलं? हात जोरात आवाज द्या. प्रांजली, शेजल, येस, युरोप. मग आता हे यांनी जिंकून घेतलं. जिंकून घेतलं म्हणजे हे इकडनं जाऊ देत असतील का?
टॅक्स खूप लावत असतील, राईट. शिवाय इथे अरबी समुद्रामध्ये ना काही डाकू होते, ते जे काही घेऊन गेलं ते लुटायचे. म्हणजे ऑटोमन तुर्क टॅक्स घ्यायचे, जाऊ द्यायचे नाहीत, बाकी लुटायचेत लोक. मग यांना नवीन मार्गाची गरज निर्माण झाली. व्यापार करण्यासाठी नवीन मार्केट असलं पाहिजे असं कुणाला वाटायला लागलं रे? युरोपियनांना. मग आता हे करण्यासाठी त्यांच्या राजांनी तिथल्या समुद्री खलाशांना खूप सारा पैसा दिला. त्याच्याशिवाय येऊ शकले असते का ते भारतात? नाही. म्हणजे तिथल्या राजा राण्यांनी त्यांना खूप सारा पैसा दिला, प्रोत्साहन दिले, आणि ते खलाशी सुद्धा साहसी होते म्हणून ते पोहोचू शकले. मस्करी नाहीये. त्या काळामध्ये एवढा सगळा प्रवास करत येणं, मार्ग माहिती नसताना. काय जिंकलं होतं? कोणी जिंकलं होतं? ऑटोमन तुर्क. तेच तिकडले जे ग्रीक आहे, पहिले काय म्हणाल तुम्ही इथे? ऑटोमन तुर्क यांनी काय जिंकलं होतं? काय जिंकलं होतं? त्याच्यामुळे हा भूमध्य समुद्री मार्ग, हा खुशकीचा मार्ग बंद झाला होता का? बंद झाला होता. मग आता नवीन मार्ग शोधायचा होता. युरोपियन देशांना आशिया आणि आफ्रिका खंडाशी व्यापार करण्यासाठी नवीन मार्ग शोधायचा होता. मग वास्को डी गामा कसा आला बेटा? इथून निघाला. दिसतोय का रे सगळ्यांना? दिसतंय का? नाही, इथून नाही निघाला. पोर्तुगीज कुठे आहे? पोर्तुगाल नाही दिसत आहे इथे मला. हा, इथून निघाला. दिसतोय? असा आला, असा आला. हा काय रे? कोणता खंड आहे हा? कोणता खंड आहे हा? करिश्मा, शीतल, आफ्रिका. मग याला फेरा घातला, मग याला फेरा घातला. मग हे काय ग? हे काय आहे? हे काय आहे? काय आहे? काय आहे? भारत. मग सुरुवातीला माहितीये का, जेव्हा हे व्यापार करत होते ना, यांना ब्राझील मध्ये सोनं खूप मोठ्या प्रमाणात मिळालं. काय मिळालं? चांदी आणि हत्तीचे दात. सोनं, चांदी, हत्तीचे दात कुठून मिळाले? ब्राझील, सॉरी आफ्रिका. कुठून? आफ्रिका. आणि ज्यावेळी भारतात आले, भारतामध्ये त्यांना काय काय मिळालं? रेशीम, मलमली कपडे, म्हणजे रेशीम मलमल म्हणजेच सिल्कचा कपडा. आपल्या इथल्या सिल्कच्या कपड्याला इतकी डिमांड होती की आपल्या इथले रेशमच्या कपड्यांवर टॅक्स लावला, आणि तो महाग जरी झाला तरी ब्रिटनमध्ये आपलेच कपडे पाहिजे होते. लक्षात येतंय? म्हणून आपल्या इथल्या रेशमी कपड्याला पण डिमांड होती. इतकंच नाही बेटा, आपल्याकडले जे सुती कपडे होते, आता तुम्ही उन्हाळ्यात बघा, तुम्ही होजिरीचे टी शर्ट घाला, तुम्ही काहीही घाला, आणि खादीचे 2-3 सूट घेऊन ठेवा. सूट, शर्ट्स. त्या खादीमध्ये इतकं कम्फर्टेबल वाटतं ना, घाम येत नाही. म्हणजे तेवढ्यापुरती तरी ते तुम्हाला रुतणार. जर तुम्ही ते घालून नसाल तर तुम्हाला तो रुतेल कपडा, पण तो आपल्या स्किन साठी खूप चांगला असतो. तर आपल्याकडनं काय काय जायचं? मलमल, नीळ, तांदूळ, मसाले, सुती कापड, नारियल, चिनी, हिरा, है ना? तर अशा पद्धतीनं हा सगळ्यांसोबत, कुणाकुणासोबत व्यापार फक्त काय आपल्यासोबतच केला का त्यांनी? चीनवर राज्य होतं का ब्रिटिशांचं? होतं. अमेरिकेवर राज्य होतं का ब्रिटिशांचं? होतं. म्हणजे व्यापार करण्यासाठी ते आले आणि संपूर्ण जगावरच त्यांनी राज्य केलं. आपण हळूहळू हे व्यवस्थित समजून घेऊ, है ना? बघा, आता हे 2 चार्ट वेगळे आहेत आणि हे दोन्हीही लक्षात ठेवायचे आहेत. आयोग तुम्हाला कन्फ्यूज करतं. कसं? व्यापार करण्यासाठी जेव्हा हे भारताकडे निघाले ना, कोणते कोणते देश पाहिले आपण? पोर्तुगीज, डच, ब्रिटिश, फ्रेंच, स्पॅनिश. कसाही सिक्वेन्स सांगा सध्या. या कंपनीच्या स्थापनांची वर्ष वेगळी आहे आणि यांची भारतात येण्याची वर्ष वेगळी. मग आयोगाने जर विचारलं यांच्यात भारतात येण्याचा क्रम काय, तर हा. कोणता? हा. आणि यांचे स्थापनाचे वर्ष कोणते, तर हे. लिहून घ्या हा काही गोष्टी. मी पाठसाठी पण तुम्हाला मेमरी ट्रिक पण सांगते, काही मेमरी ट्रिक पण सांगते.
पोर्तुगीजची जी कंपनी होती तिचं नाव होतं इस्तादोद इंडिया. म्हणा परत एकदा वाचून म्हणा. पोर्तुगीजांची जी कंपनी होती तिचं नाव होतं कसले मस्त फॅन्सी नाव आहे. परत एकदा म्हणा. इस्तादोद. इस्तादोद. आणि भारतात व्यापार करण्याचा यांना परवाना कोण देत होते? त्यांचे राजे. जमीन आपली आणि परवानगी कोण देत होते? त्यांचे राजे. उदाहरणार्थ ब्रिटननी काय केलं? ईस्ट इंडिया कंपनीला 15 वर्षाचा परवाना दिला. म्हणजे 15 वर्ष फक्त तूच व्यापार करणार, ब्रिटन मधून दुसरा कोणताही व्यापारी आम्ही येऊ देणार नाही. लक्षात घ्या बरं का. आधी हे लिहा स्थापनेचे वर्ष, मग मी तिकडे समजून सांगते. उदाहरणार्थ बघा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली 1600 मध्ये, पण त्यांनी भारतात येऊन इथे वखार टाकली पहिली 1608 मध्ये. इस्तादोद इंडिया हिची स्थापना कधी झाली? 1498. म्हणा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी इसवी सन 1600. डच ईस्ट इंडिया कंपनी 1602. डेन ईस्ट इंडिया कंपनी आणि फ्रान्सिसी कंपनी लिहा. आणि इकडे ज्यावेळी भारतात हे आले, पोर्तुगीज आले 1498, डच आले 1602, ब्रिटन आला 1608. म्हणजे येणं पण काही सोपं नव्हतं ना भारतात. समुद्री मार्गाने सगळे परवाने मिळवत. लक्षात येते तुमच्या? याच्यासाठी ना एक फॉर्म्युला आहे लक्षात ठेवायला. पेड द फीस. म्हणा. फीस लिहून दाखव की राहील लक्षात. बऱ्याचदा हा क्लास ना मुलांना माहिती कसं पडेल, कसं शिकवतात म्हणून आपल्याकडे डेमो जातो ना. उद्याचा बघा, आज जास्त नाही घेणार कारण की आपल्याला इथेच होतो ना आपण. बिट्टू लक्षात द्या. पी, आता आपण जनरली पेड कसं लिहितो? PAID असं न लिहिता असं वाचा. पेड. पेड द फीस. पेड द फीस. पोर्तुगीज. पोर्तुगीज इथे हा सिक्वेन्स दिलाय. इंग्लिश कंपन्यांच्या स्थापनांचं वर्ष. पोर्तुगीज, इंग्लिश, डच, डॅनिश, फ्रान्स, स्पॅनिश. परत एकदा लिहून घ्या. पेड द फीस. काय लिहाल? पेड द फीस. आणि पीच्या खाली काय लिहा असं पोर्तुगीज. कसं लिहिणार? पोर्तुगीज. ईच्या खाली काय लिहिणार? इंग्लंड. राईट. डीच्या खाली काय लिहिणार? डच. ऐकताय का रे? डॅनिश, फ्रान्स, स्पॅनिश. परत एकदा सांगू? दिसत नाहीये? दिसत नाहीये ना? एक मिनिट, मग सांगायचं ना. एक मिनिट वेट. किती लोकांच्या लक्षात, किती लोकांनी लिहिलं? बरं, आता बघा, समजून घ्या बरोबर. आता दिसतंय? करिश्मा, शीतल, पूजा, समीक्षा, विकास, आशिष. पी म्हणजे पोर्तुगाल म्हणा, चालेल. पोर्तुगाल. ई म्हणजे इंग्लंड म्हणा, इंग्रज म्हणा. ठीक आहे, इंग्लंड. डी म्हणजे डच. सोपं जाईल ना लक्षात ठेवणं, है ना. आणखी एक डी येतो म्हणजे डॅनिश. व्हेरी गुड. डॅनिश. फ्रान्स. आता जमलं का सगळ्यांना? आणि स्पॅनिश.
पेड द फीस. आता लक्षात राहील? नाही दिसत आहे? उभी राहा, उभी राहा. लिहा. सगळं लिहिलंय? सगळं लिहिलं? क्रम लिहिला? हा कशाचा क्रम आहे रे? इथे येण्याचा की कंपन्यांच्या स्थापनांचा? कंपन्यांच्या स्थापनांचा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी 1600 मध्ये ना राणी. आलं लक्षात? बघा मग काय केलं, तिथल्या राजांनी खलाशांना प्रोत्साहन दिलं की जा तुम्ही आणि मार्ग शोधा. हे काही आपल्याला इटलीची लोक, ऑटोमन तुर्की लोक आपल्याला काय व्यापार करू देत नाहीये. आणि हे आपले अरबी डाकू सुद्धा आपल्याला काय करत आहे, त्रास देतात आहे. आता याच्यासाठी ना सगळ्यात पहिल्यांदा जो निघाला त्याचं नाव आहे बर्थोलोमा. म्हणा, याने उत्तरेला पाशाद्वीपचा शोध लावला असं म्हणतात. म्हणजे हा सर्वात पहिल्यांदा युरोपियनांना उत्तर पाशाद्वीप माहित झालं. कोलंबस अमेरिका आणि वास्को डी गामा भारतात आला. वास्को डी गामा पोर्तुगाल वरून भारतात आला. वास्को डी गामा पोर्तुगाल वरून भारतात आला 1498. कालच्या लेक्चर मध्ये ते करेक्शन आहे ना. मी बोलता बोलता 1453 म्हणाली, ते ऑटोमन तुर्कांनी जिंकलं ते वर्ष मी चुकून सांगितलं. तिथे 1498 लिहा. भारतात कधी आला वास्को डी गामा? किती वेळा आला? कोण आहे तो? पोर्तुगीज आहे की ब्रिटिश आहे? पोर्तुगीज आहे है ना. मग तो आला आणि कुणाला भेटला बघा, इथे दिसतंय तुम्हाला चित्रात. हा आहे झामोरियन राजा. कोण? झामोरियन राजा. आता आपल्याला काय दिसतं की वास्को डी गामा इथे होता. तेवढ्या वेळात ना त्यांनी कालिकत मध्ये फॅक्टरी टाकली होती. पण पोर्तुगीजांची आपण ती पहिली फॅक्टरी वाचत नाही. असं का? कारण जसा वास्को डी गामा चालला गेला ना, झामोरियननी ती फॅक्टरी उद्ध्वस्त केली. असं कसं तू यांना आपल्या भागामध्ये फॅक्टरी टाकू दिली असं त्याला इतरांनी म्हटलं असेल. तर जसा वास्को डी गामा इथून गेला, लक्षात येते, तसं झामोरियननी काय केली, वास्को डी गामाची फॅक्टरी उद्ध्वस्त केली. उद्ध्वस्त करून टाकली. हा कोण आहे? काय समजत असेल? व्यापार. तुला काय फायदा होईल आणि तुझ्या देशाला काय फायदा होईल हे सगळं त्या राजाला समजून सांगितलं. आणि राजाने त्याला परवानगी दिली का रे? दिली है ना. तर पोर्तुगीज आले, पोर्तुगीजांच्या मागे मागे डचांनंतर इंग्रजांनंतर फ्रेंच. डेनिशला आपण इतकं पकडत का नाही माहितीये का? त्यांनी ना ब्रिटिशांना सगळं विकून चालले गेले. लक्षात आलं? पण समजा क्रम विचारला तर तुम्हाला माहित असावं म्हणून. तसा क्रम काय आहे? पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच. परत म्हणा. हा भारतात येण्याचा क्रम आहे. काय आहे? परत एकदा पिल्लू वही काढ मानसी आणि ओरिएंट होऊन जा. कसा? परत एकदा. पहिले कोण आले? ब्रिटिश कितव्या स्थानावर आले? सर्वात शेवटी कोण गेले? फ्रेंच. सर्वात शेवटी कोण आले असं लक्षात ठेवा. आणि सर्वात पहिले कोण आले? पोर्तुगीज. नंतर कोण आले? डच. भलेही त्यांच्या कंपनीची स्थापना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या नंतर झाली. लक्षात, नंतर झाली ना, पण आले मात्र भारतात आधीच. आणि जेव्हा कंपन्यांचा क्रम लक्षात ठेवाल स्थापनेचा, तेव्हा कोणती ट्रिक सांगितली आहे? पेड द फीस.
पूर्व भारतातील माल इराणच्या आखातातून, काय म्हटलेलं आहे, इराणच्या आखातातून कॉन्स्टॅन्टिनोपाल इटली या खुशकीच्या मार्गाने यायचा. कॉन्स्टॅन्टिनोपाल आठवला, युरोप आणि भारताच्या मध्ये भूमध्य समुद्राचा मार्ग आठवला का? नकाशा जो दाखवला कॉन्स्टॅन्टिनोपाल कुठल्या वर्षी जिंकलं होतं सांगा? 1453. कॉन्स्टॅन्टिनोपाल कितव्या वर्षी जिंकलं होतं? कॉन्स्टॅन्टिनोपाल कितव्या वर्षी जिंकलं होतं? कितव्या वर्षी? कितव्या? आणि वास्को डी गामा कधी आला? कधी आला वास्को डी गामा? किती वर्षांनी आला? मायनस करा ना 98 मधून. विसरत नाही माणूस. किती? 45 कोण म्हणाल? 45 वर्षांनी, असं लक्षात ठेवा. 1453 मध्ये, म्हणजे कालानुक्रमही लक्षात राहतो, वर्षही लक्षात राहतं. 1453 मध्ये कॉन्स्टॅन्टिनोपाल जिंकल्यानंतर तब्बल 45 वर्षांनी पोर्तुगीजचा वास्को डी गामा 1498 मध्ये भारतामध्ये कालिकत बंदरावर आला. कुठल्या बंदरावर आला? कुठल्या बंदरावर आला? कुठल्या राजाला भेटला? झामोरियन. कुठल्या राजाला भेटला? किती वेळा आला? व्हेरी गुड. किती वेळा आला? 3 वेळा. इटली या खुशकीच्या मार्गाने युरोपियन देशात पाठवला जात असे. आता लक्ष देऊन ऐका. 1453 मध्ये ऑटोमन तुर्क राजा, काय म्हटलंय? ऑटोमन राजा सुलतान फतेह मोहम्मद. राजाला राजा म्हणतात, राजाला सुलतान म्हणतात. मोहम्मद नाव अत्यंत कॉमन आहे मुसलमानात, लक्षात ठेवण्याची गरज नाहीये बरं का. राजा सुलतान फतेह मोहम्मद. फतेह केलं ना त्यांनी? फतेह केलं की नाही मार्ग? आता नाव सांगा बरं. राजा सुलतान फतेह मोहम्मद. परत एकदा. ऑटोमन तुर्कांचा राजा, नाव काय? राजा सुलतान फतेह मोहम्मद याने रोमन बायझंटाईन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टॅन्टिनोपाल हे जिंकून घेतलं. काय जिंकून घेतलं? कॉन्स्टॅन्टिनोपाल. म्हणा ना रे, जीव वळवा. एकदा तुमचा आत्मविश्वास वाढला ना की अरे आपण बोलू शकतो, मग आपल्या लक्षात पण राहतं. म्हणा आणि लिहा पण. काय जिंकलं? परत एकदा. काय जिंकलं? काय जिंकलं? कॉन्स्टॅन्टिनोपाल. कॉन्स्टॅन्टिनोपाल. कोणत्या वर्षी जिंकलं? मग का म्हणता आम्हाला तारखा लक्षात राहत नाही? राहतात की नाही? कॉन्स्टॅन्टिनोपाल 1453 मध्ये. आणि ती काय होती? तर जेव्हा ऑटोमन तुर्कांनी ती जिंकण्यापूर्वी बायझंटाईन यांची ती राजधानी होती. लिहा. बायझंटाईन या साम्राज्याजवळ होती, नंतर ऑटोमन तुर्कांकडे गेली. बायझंटाईन थोडे बरे होते, हे जल्लाद होते, ऐकत नव्हते, जाऊच देत नव्हते युरोपियनांना. जायचं असेल तर पैसा. बायझंटाईन साम्राज्याची राजधानी कोणती होती? कॉन्स्टॅन्टिनोपाल. कोणी जिंकली? ऑटोमन. एक नंबर. राजा सुलतान फतेह मोहम्मद यांनी कधी जिंकली? कधी जिंकली? ओके. स्पॅनिश राजा राणीच्या मदतीने कोलंबस या धाडसी खलासाने अटलांटिक महासागर पार केला. ऐकताय सगळे? आणि भारताकडे जाणाऱ्या मार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तो 1492 मध्ये कुठे जाऊन पोहोचला? अमेरिका. कुठे जाऊन पोहोचला? वास्को डी गामा भारतात कधी आला? 1498. म्हणजे युरोपियनांना भारताचा शोध आधी लागला की अमेरिकेचा? अमेरिकेचा. जर आपल्याला कालानुक्रम विचारला, ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपाल जिंकले, पहिली घटना. कोलंबसनी अमेरिकेचा शोध लावला, दुसरी घटना, कारण ती 1492 ला झाली. आणि भारताचा शोध लावला, तिसरी घटना. कालानुक्रम लावायला येतो ना, तर मग आपल्याला हे माहिती पाहिजे
की युरोपियनांना आतापर्यंत भारताकडे येण्याचा मार्ग माहिती झाला होता का? नाही झाला होता नाही. पण अमेरिकेचा शोध लागला होता का? कोणी लावला होता? कोलंबस कोण होता? स्पॅनिश. कोण होता? आणि त्याला मदत कोणी केली होती? मी तुम्हाला सांगितलं ना, मार्ग शोधायला मदत कोण करत होते? राजा राणी. पैसा कोण देत होते? राजा राणी, है ना. शेवटी वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेच्या दक्षिण टोक असलेला बेटा हा आहे केप ऑफ गुड होप. हा काय आहे? हा, आशेचा किरण भेटला त्याला. आता आपण जाऊ शकतो. केप ऑफ गुड होप हा जो भाग आहे ना बेटा साऊथ आफ्रिकेचा, टोकाचा हे टोक दिसतंय का सगळ्यांना? हे दिसतंय का राणी? याला म्हणतात केप ऑफ गुड होप. म्हणा परत एकदा म्हणा. केप म्हणजे काय रे? शेवटचं टोक. टोपीला असतं ना केप, टोक, होळीच्या टोप्या, त्याला ते टोक नसतं का? केप ऑफ गुड होप म्हणजे आशा. केप ऑफ गुड होप हे आफ्रिकेचं टोक. केप ऑफ गुडला वळसा घालून, हे बघा हा इथून निघाला लेबनॉन मधून. कुठून निघाला? लेबनॉन. बेटा लक्ष द्या, कुठे आला? आफ्रिकेचं टोक कुठे आला? आणि मग केप ऑफ गुडला वळसा घालून हा कुठे पोहोचला? कालिकत बंदरात. कोणत्या वर्षी? कोणत्या वर्षी? अशा प्रकारे त्याने युरोपातून भारतात जाण्यासाठी समुद्राचा मार्ग शोधून काढला आणि अशा प्रकारे युरोपियन लोकांना भारताचा मार्ग मिळाला. यात पण हा कशा पद्धतीने आला ते दिलंय नंतर. म्हणजे अगदी केप ऑफ गुड वरून डायरेक्ट तो तिकडे कालिकतला नाही पोचला बाळ. पहिले ना हा कुठे कुठे गेला म्हणजे मॅलिंडी, मोंबासा है ना. आणि त्याला ना एक गुजरातचा व्यापारी भेटला. तो म्हटला तुला कुठे जायचंय? चल मलाही घेऊन चल, मी तुला मार्ग दाखवतो. आणि तिथून भारताच्या दारिद्र्याची कहाणी लिहिणं सुरू झालं. तर युरोपियनांना भारताचा मार्ग मिळाला. हा भारतामध्ये किती वेळा आला बेटा? 3 वेळा आला. आणि सर्वात पहिल्यांदा जेव्हा याचा मृत्यू झाला तर याची बॉडी भारतातच होती. नंतर पोर्तुगीज लोकांनी त्याची बॉडी भारतातून नेली, प्रिझर्व करून ठेवली होती है ना, वास्को डी गामाची बॉडी. त्याचा मृत्यू झाला कोचीला. कुठे? कुठे? कोचीन. आणि कोचीनलाच त्याची बॉडी जी आहे ती ठेवली होती. त्याच्या 3ऱ्या व्हिजिटच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. तो एक कुठला तरी मूवी आला होता, त्यात असं दाखवलं होतं की ते तो नेहमीच लागतो टीव्ही वरती, आपण बोला तू मेरी लैला, कोणता? जोश. त्यात असं तो कसा असंच आहे ना गाणं, एक काम कर उसको भगा, है ना. तर ते वास्को डी गामाची ती दोघं मुलं होती किंवा ते त्यांचं वंशज आहे असं त्या पिक्चरची थीम होती. तर त्याचा इथेच मृत्यू झाला. कारण तुम्हाला माहितीये का, कारण पण तसंच आहे. त्यांनी काय म्हटलं, इथल्या स्त्रियांशी लग्न करा. कारण ही जेव्हा व्यापार करण्यासाठी आली तर काय त्यांच्या स्त्रियांना घेऊन आली होती का? त्यांच्या महिलांना घेऊन आली होती का? मग इथे एवढी वर्ष राहिली कशी? Vasco da Gama's body was first buried at Saint Francis Church, which was located at Kochi Fort in the city of Cochin. आहे हे अजूनही आहे, मी गेले होते. But his remains were returned to Portugal in 1539. 1539 ला ते घेऊन गेले वास्को डी गामाला. नाही आम्हाला काही फरक नाही पडला म्हणा. तर वास्को डी गामाची बॉडी ते नंतर घेऊन गेले. अशा प्रकारे डेकोरेटेड विथ गोल्ड अँड ज्वेल अशा कास्केट मध्ये याची बॉडी ठेवलेली होती. हा कोण आहे? वास्को डी गामा. इव्हन हा जिथे गेला ना रे त्या आफ्रिकेमध्ये केप ऑफ गुड होप, इथे पण असं मोन्युमेंट बनलेलं आहे, असा स्तंभ बनलेला आहे आणि त्याचं नाव दिलेलं आहे केप ऑफ गुड होप. कुठे? आफ्रिकेत. हिस्टॉरिकल झाला तो, कळतंय का तुम्हाला? अशा पद्धतीने पोर्तुगीज कुठे आले? भारतामध्ये आले.
भारत आणि अतिपूर्वेकडील देशांबरोबर व्यापार करणारे पोर्तुगीज हे पहिले युरोपीय होते. वाचा माझ्यासोबत, हे सगळं शिकवलंय. 1498 या वर्षी वास्को दी गामाने झामोरियन राजाकडून ठिकाणी आपली सत्ता प्रस्थापित केली है ना. यांच्या कंपनीचं नाव काय होतं? इस्तादोद इंडिया हे यांचं नाव होतं. आता मी तुम्हाला एक एक पहिले गव्हर्नर घेते जे महत्वाचे आहे, त्यांचे कामं पण घेते, नंतर ती स्लाइड आपण बघू. ठीक आहे. हा पहिला गव्हर्नर त्यांचा आलेला, काय नाव आहे याचं? फ्रान्सिस्को द अल्मेडा. बाळ, पुस्तकामध्ये असं लिहिलंय की यांनी काही फार केलं नाही, पण खरं सांगू, यांनी ब्ल्यू वॉटर पॉलिसी राबवली. कोणती? लिहा, ब्ल्यू वॉटर पॉलिसी. म्हणजे समुद्रावरती आपलं बळ. जिथे मी राहतोय तिथलं माझं आरमार कसं असलं पाहिजे? शक्तिमान, ताकदवर, ऐसा होना चाहिए, है ना शीतल? ब्ल्यू वॉटर पॉलिसी. कोणती पॉलिसी राबवली? ब्ल्यू वॉटर पॉलिसी. आणि जरी यांनी ब्ल्यू वॉटर पॉलिसी राबवली, पण अल्फान्सो द अल्बुकर्क, म्हणा माझ्यासोबत. अरे आंबा नाही का अल्फान्सो? अल्फान्सो म्हणजे कोणता आंबा? हापूस. आंबे कोणी आणले? पोर्तुगीज. आता आंबे येतील ना. आंबे कोणी आणले? पोर्तुगीज. तंबाखू कोणी आणला? कोणी? पोर्तुगीजांनी. म्हणजे ओरल कॅन्सर कोणी आणला? तंबाखू कोणी आणला? कालच सांगितलं. बटाटा कोणी आणला? लिहा रे, येतं परीक्षेत. मला एक. टमाटर कोणी आणलं? पोर्तुगीज. टमाटर, बटाटा, कॉफी, काही सांगत जशील होय. प्रिंटिंग प्रेस सगळ्यात महत्वाचं आहे. प्रिंटिंग प्रेस कोणी आणली? पोर्तुगीजांनी. प्रिंटिंग प्रेस कोणी आणली? पोर्तुगीजांनी. तर वास्तविक संस्थापक कोणाला म्हटलं जातं? मी मुद्दाम छोटे नावं घेतले बघा. एक लक्षात ठेवा, आधी आला अल्मेडा, नंतर आला अल्बुकर्क. लक्षात ठेवा. असं मोठं मोठं नाव नका लक्षात ठेवू, आपल्याला सोपं जातं. आधी आला अल्मेडा. आधी आला एका युद्धात मेला त्याचा मुलगा. अल्मेडा झाला एडा. अल्मेडा चालला गेला. लक्षात ठेवायसाठी सांगते बरं, एडे बिडे नव्हते ते. फ्रान्सिस. आणि नंतर कोण आला? अल्बुकर्क. कोण आला? अल्फान्सो द अल्बुकर्क. अल्बुकर्कला वास्तविक संस्थापक का म्हणतात? कारण त्याच्याच काळामध्ये, आता तुम्हाला लक्षात राहील, गोवा जिंकलं. हे नाव यायचं. मलाक्का जिंकलं. मुंबई जिंकलं. दीव दमन ताब्यात घेतलं. हाँ, तुम नहीं हो मेरे स्टूडेंट. गो बैक साइमन. दरवाजा बंद करा. ए छोरे, बंद कर इसको. बंद कर. आणि मग तिकडे ओरड पाहिजे तितकं. अरे स्टॉपर काढ आधी. स्टॉपर काढ. व्हेरी गुड. आता ओरडा. देते मग ती धपाटे. काय काय होतं? वास्तविक संस्थापक का म्हणतात? दीव जिंकलं म्हणजे या ठिकाणी फॅक्टरी. ओरडा म्हटलं तर त्यांनी एकदम तसंच घेतलं. खरंच ओरडत आहेत ते. दीव दमन, मलाक्का, मुंबई, गोवा, म्हणजे मोठ्या मोठ्या ठिकाणी त्यांनी काय केलं? आपल्या फॅक्टरी सुरू केल्यात. आणि म्हणून अल्बुकर्कला वास्तविक संस्थापक म्हणतात. तुम्हाला असं वाटतं मॅडम गंमतच करते का? आणि यांनीच काय केलं? वैवाहिक संबंध प्रस्थापित करू दिलेत. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना काय सांगितलं? भारतातल्या मुलींशी बिनधास्त लग्न करा. काय करणार होते? राहायचं होतं ना इथे, है ना.
तर वैवाहिक संबंध प्रस्थापित करण्यास आपल्या अधिकाऱ्यांना त्यांनी परवानगी दिली. सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहिती आहे भारतामध्ये कोणता गव्हर्नर आहे ज्यांनी सती प्रथा बंद केली? अरे विसरू नका, खूपच लविंग आहे तो. बेंटिंग. लिटन. लिटन ने कुछ भी अच्छा नहीं किया. हा तो पेपर बघा, लिटनचा कर्दन काळ म्हणतात. लिटन जो होता ना तो कर्दन काळ म्हणजे राक्षसी काळ होता असं म्हणतात. लिटन ने सब गलत करके रखा. जब आपण देखेंगे तब देखेंगे. लिटननी सगळं उलट केलं, रिपननी सगळं चांगलं केलं. लिटन आणि रिपन हे सोबत अभ्यासतात है ना. आणि आपल्याकडे भारतात सती प्रथा कोणी बंद केली? लॉर्ड बेंटिंग. लिहा. पण हे ब्रिटिशांचा अधिकारी, ब्रिटिशांचा गव्हर्नर जनरल बेंटिंगनी. पण त्याच्याही पूर्वी बाळ लक्ष द्या, त्याच्याही पूर्वी सती प्रथा बंद केली होती अल्बुकर्क यांनी. हे कोणाला हे माहीतच नसतं. बेंटिंग तरी आपण लिहितो. बेंटिंग म्हणजे ब्रिटिशांचा, अल्बुकर्क कोणाचा? हा वास्को डी गामा कोणाचा? वास्को डी गामा हा व्यापारी. वास्को डी गामा हा व्यापारी. मग जेव्हा पोर्तुगीजांचा इथे व्यवसाय वाढला तर अधिकाऱ्यांची गरज पडली. लक्षात येते? जेव्हा भारतामध्ये व्यवसाय वाढला कुणाचा? पोर्तुगीजांचा. तेव्हा त्यांनी काय केलं? इथे अधिकारी नेमले. पहिला अधिकारी अल्मिडो. एच तर नाव आहे. पहिला अधिकारी अल्मिडो, दुसरा अल्बुकर्क. अल्बुकर्कला वास्तविक संस्थापक का म्हणतात? त्यांनी अनेक ठिकाणी स्वतःच्या फॅक्टरी सुरू केल्या. काही तर नावं आठवत असतील. गोवा, दीव, दमन, मलाक्का, कोचीन एवढ्या ठिकाणी त्यांनी वैवाहिक संबंध प्रस्थापित करू दिले. सती प्रथा बंद केली. हा पोर्तुगीजांचा. मग बेंटिंग कोण सांगितलं मॅडमनी मध्येच? हा ब्रिटिशांचा. त्यांनी मग पूर्ण भारतातच बंद केली. यांची सत्ता होतीच कुठे? यांची सत्ता गोवा, दीव दमन, मलाक्का, मुंबई या ठिकाणी कोणी बंद केली? कोणी? अल्बुकर्क. आणि यांनी राजधानी बनवली कोचीन. कोचीनला कोणाचा मृत्यू झाला? ठीक आहे. कोचीनला राजधानी कोणी बनवली? आणि नंतर जो आपल्याला शेवटचा महत्वाचा अभ्यासावा लागतो त्याचं नाव आहे डी कुऱ्हा. म्हणा डी कुऱ्हा. डी कुऱ्हा याच्यासाठी महत्वाचा आहे बेटा, त्यांनी गोव्याला आपली राजधानी बनवली. चला, तीनच बघितले आपण महत्वाचे अधिकारी. किती? पोर्तुगीजांचे आपण किती महत्वाचे गव्हर्नर बघितले? 3. एक पाहिला अल्मिडा. कोण? अल्मिडा. अल्मिडाची सुरतला जी लढाई झाली ना त्या सुरतच्या लढाईमध्ये त्याचा मुलगा मरण पावला आणि मग तो चालला गेला. अल्मिडा. अल्मिडानी एक महत्वाची पॉलिसी राबवली, ब्ल्यू वॉटर पॉलिसी. लिहा, ब्ल्यू वॉटर पॉलिसी. ब्ल्यू वॉटर पॉलिसी म्हणजे त्याने आपला आरमार स्ट्रॉंग बनवलं. त्यामुळे जेही समुद्री मार्गाने लढाया व्हायच्या ते पोर्तुगीज जिंकायचे. तर अल्मिडानी काय आणली? ब्ल्यू वॉटर पॉलिसी. अल्बुकर्कनी काय केलं बरं? त्याला आपण वास्तविक संस्थापक म्हणतो. त्यांनी भारतामध्ये वैवाहिक संबंध आपल्या अधिकाऱ्यांना प्रस्थापित करू दिले. 3. व्हेरी इम्पॉर्टंट, सती प्रथा बंद केली. कोचीनला राजधानी बनवली. आणि तुम्हाला माहिती आहे शेवटच्या काळामध्ये पोर्तुगीज भारतातनं जातच नव्हते गोव्यातून. तो लढा वेगळा द्यावा लागला. तर गोव्याला राजधानी कोणी बनवली? डी कुऱ्हा. कोणी? डी कुऱ्हा. म्हणजे तिथे जर तुम्ही जेवण करायला गेले ना ते फुकट दारू आणून देतात. घ्या प्या. दारू स्वस्त आहे गोव्यात. नाही कळलं? गोव्यामध्ये दारू स्वस्त आहे. डी कुऱ्हानी कशाला राजधानी बनवली? गोव्याला. आता बघा बरं, आपल्या लक्षात येतं का? आता इकडे बघा. 16व्या शतकाच्या अखेरीपर्यंत पोर्तुगीजांनी दीव, म्हणा, मुंबई,
ब्रिटिश आले आहेत का? नाही. ब्रिटिशांचा अजून कुठे पत्ता आहे का? पोर्तुगीज भारत या पोर्तुगालांच्या भारतातील वसाहती होत्या. काय नाव आहे कंपनीचं? इस्तादो द. कधी स्थापन झाली? 1498 मध्येच झाली होती. सागरी मार्गाचा शोध लागल्यानंतर 6 वर्षांनी हा कधी आला? वास्को डी गामा कधी आला? 1498. 6 वर्षांनी म्हणजे 1505 मध्ये, ऍक्च्युअली 4 पाहिजे. 1505 मध्ये केरळातील कोची इथे कोण आला? पहिला अधिकारी. कोणता? पहिला अधिकारी. अल्मिडा लक्षात ठेवलं तरी चालतं सुरुवातीला. कोण आलं कोचीला? फ्रान्सिस्को द अल्मिडा. हा पहिला पोर्तुगीज व्हाईसरॉय. नेमणुकीपासून भारतातील पोर्तुगीज सत्तेला आरंभ झाला. 1510 मध्ये पोर्तुगीज भारताचे मुख्य ठाणे गोव्यात कोणी हलवले? डी कुरानी हरवले. इथे ते दिलं नाहीये, मी तुम्हाला शिकवलंय. 1752 पर्यंत आफ्रिका खंडाच्या दक्षिणेपासून आग्नेय आशियापर्यंत हिंदी महासागरातील सर्व पोर्तुगीज वसाहती पोर्तुगीज भारत या संज्ञेने ओळखले जाईल. म्हणजे त्याच्या सगळ्या वसाहतींना हे सरकत का नाही? ठीक आहे, गायब. 1954 साली लक्ष द्या बरं का. 1900 देश कधी स्वतंत्र झाला? देश कधी स्वतंत्र झाला? आणि 1954 साली दादरा आणि नगर हवेली भारतीय प्रजासत्ताकाने पोर्तुगीज भारताच्या ताब्यातून मिळवले. डिसेंबर 1961 मध्ये गोवा, दीव, दमण या अखेरच्या 3 वसाहती भारताने ताब्यात घेतल्या. तरी सुद्धा पोर्तुगीज म्हणत नव्हता की आम्ही तुम्हाला सोडलं. त्यांनी कधी मान्य केलं? भारतीय प्रजासत्ताकात त्या सामील झाल्या होत्या, तरीही या सामिलीकरणावर पोर्तुगीज गव्हर्नमेंटनी 1975 ला मान्यता दिली. हो, आम्ही सोडलं. असं एक एक समजून घ्या. म्हणजे काय सांगायचंय मला? 1947 ला ब्रिटिशांनी भारत सोडला, करिश्मा शीतल. पण पोर्तुगीजांनी दादरा आणि नगर हवेली आपण कधी मिळवली? 1954. दादरा आणि नगर हवेली कुठे आहे रे? गुजरात जवळ. दादरा आणि नगर हवेली कुठे आहे? गुजरात जवळ. आणि डिसेंबर 1961 मध्ये आपण काय मिळवलं? गोवा आणि दीव दमण. परत एकदा 1954 मध्ये आपण पोर्तुगीजांपासून काय घेतलं? परत एकदा 1954 मध्ये आपण काय घेतलं? 1961 मध्ये आपण काय घेतलं? गोवा आणि दीव दमण. 1954 मध्ये काय घेतलं त्यांच्यापासून? दादरा आणि नगर हवेली. म्हणा 1954 मध्ये काय घेतलं? नंतर 1961 मध्ये काय घेतलं? पण त्यांनी मान्यता दिली होती का? त्यांनी कधी मान्यता दिली? अच्छा. तर आता आपण हे पूर्ण पोर्तुगीज पाहिले की पोर्तुगीज भारतात आले कसे आणि पोर्तुगीजांचं नंतर पतन भारतात झालं कसं. तर आज आपण जस्ट कोणाला पाहिलं? पोर्तुगीजांना. पोर्तुगीजांचे किती महत्वाचे व्हॉइसरॉय पाहिले आपण? 3. कोण कोण? ब्ल्यू वॉटर पॉलिसी कोणी आणली? पहिला अल्मिडा. ब्ल्यू वॉटर पॉलिसी कोणी आणली? फ्रान्सिस्को द अल्मिडा. भारतामध्ये सती प्रथा बंद करणारा पहिला पोर्तुगाल व्हाईसरॉय कोण? कोण? पोर्तुगीजांच्या कंपनीचं नाव काय होतं? इस्तादो द इंडिया. पहिला व्यापारी कोण आला भारतामध्ये? वास्को डी गामा. किती वेळा आला? कुठे मृत्यू झाला? कोचीन मध्ये. कुठे आला? कशाला वळसा घालून आला? केप ऑफ गुड होप. केप ऑफ गुड होप. आणि गोव्याला राजधानी कोणी बनवलं? डी कुर्रा. कोचीला राजधानी कोणी बनवलं? अल बुकर. कोणी? सती प्रथा कोणी बंद केली? वैवाहिक संबंध कोणी प्रस्थापित करू दिले? अल बुकर. या कंपनीची स्थापना कधी झाली? आले कधी भारतात? पहिला व्हाईसरॉय भारतात कधी अपॉइंट केला? 1505. कधी?
1505. काय काय ताब्यात होतं? दीव, दमण. बरं, भारतातला कुठला प्रांत त्यांनी आपल्याला त्यांच्याकडनं मिळाला? 1900. दादर आणि नगर हवेली केव्हा जिंकून घेतला आपण? कधी लिहिलं की नाही? कधी जिंकून घेतलं दादर आणि नगर हवेली? लिहिलं नाही. कधी? मला प्रांजली आज तुझं लक्ष नाही, तरी बरंच काही डोक्यात गेलं असेल. दादर आणि नगर, आज काय झालंय तुला? हा, आधीपासूनच. दादर आणि नगर हवेली कधी जिंकून घेतलं? 1900. आणि दीव दमण, गोवा दीव दमण 1900. आणि 1954 मध्ये दादर आणि त्यांनी कधी म्हटलं की बरं बरं ठीक आहे तुम्ही, म्हणजे आपण जे म्हणतो की 1947 ला आपण फक्त ब्रिटिशांपासून मुक्त झालो होतो, पण गोवा सोडायला ते तयारच नव्हते. 1961 ला सोडलं. दादरा आणि नगर हवेली 1954 ला सोडलं. हे होते पोर्तुगीज. कोण होते? पोर्तुगीज. म्हणजे पोर्तुगीजांचा व्यापारी भारतात पहिले आला. आणि किती उशिरा गेले आहेत पण, होय की नाही? ठीक आहे, आपण आज एवढंच बघूया, कारण उद्याचा मला. स्वस्त रहा, आनंदी रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.